नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मीरा भाईंदर पोलीस भरती 2026 सन 2024-25 मध्ये जो प्रश्न झालेला आहे, जो की दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी झालेला आहे, त्याचे संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 26 पासनं जीकेचे प्रश्न आहेत ते बघूयात. प्रश्न क्रमांक 26, रक्तातील तांबड्या पेशींमध्ये आरबीसी कोणते लोहयुक्त प्रथिन असते? ऑप्शन ए प्लाझ्मा, ऑप्शन बी पांढऱ्या पेशी, ऑप्शन सी हिमोग्लोबिन, ऑप्शन डी इन्सुलिन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हिमोग्लोबिन. प्रश्न क्रमांक 27, मानवी हृदयाचे वजन साधारणपणे किती ग्रॅम असते? ऑप्शन ए 250 ग्रॅम, ऑप्शन बी 500 ग्रॅम, ऑप्शन सी 460 ग्रॅम, ऑप्शन डी 360 ग्रॅम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 360 ग्रॅम. प्रश्न क्रमांक 28, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सध्या आयुक्त कोण आहेत? ऑप्शन ए श्री भूषण गगराणी, ऑप्शन बी श्री इक्बाल सिंग चहल, ऑप्शन सी श्रीमती अश्विनी भिडे, ऑप्शन डी श्रीमती सुजाता सैनिक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए श्री भूषण गगराणी. प्रश्न क्रमांक 29, सन 2026च्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची विजेती खेळाडू खालीलपैकी कोण आहे? ऑप्शन ए प्रतीक्षा बागडी, ऑप्शन बी अमृता पुजारी, ऑप्शन सी वेदिका सासने, ऑप्शन डी भाग्यश्री फंड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रतीक्षा बागडी. प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? ऑप्शन ए श्री विवेक फणसळकर, ऑप्शन बी श्री देवेन भारती, ऑप्शन सी श्री निकेत कौशिक, ऑप्शन डी श्री सदानंद दाते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी श्री सदानंद दाते. प्रश्न क्रमांक 31, 2026 मध्ये BCIचा पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर कोणाला मिळाला? ऑप्शन ए विराट कोहली, ऑप्शन बी शुभमन गिल, ऑप्शन सी रोहित शर्मा, ऑप्शन डी संजू सॅमसन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शुभमन गिल. प्रश्न क्रमांक 32, T20 वर्ल्ड कपमध्ये भारताने कितव्या वेळेस किताब जिंकला? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 1, ऑप्शन डी 3. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 2. प्रश्न क्रमांक 33, महाराष्ट्र राज्याचे फूल कोणते आहे? ऑप्शन ए कमळ, ऑप्शन बी जारूल, ऑप्शन सी गुलाब, ऑप्शन डी सूर्यफूल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जारूल. प्रश्न क्रमांक 34, जीवदानी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन ए मीरा भाईंदर, ऑप्शन बी गणेशपुरी, ऑप्शन सी विरार, ऑप्शन डी नालासोपारा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी विरार. प्रश्न क्रमांक 35, ज्ञान भारतनम मिशन कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए डिजिटल इंडिया, ऑप्शन बी प्राचीन हस्तलिखांचे सर्वेक्षण, ऑप्शन सी आरोग्य सेवा, ऑप्शन डी शेती. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्राचीन हस्तलिखितांचे सर्वेक्षण. प्रश्न क्रमांक 36, PSLVचे पूर्ण रूप काय आहे? ऑप्शन ए पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, ऑप्शन बी पब्लिक सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, ऑप्शन सी प्रायव्हेट सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, ऑप्शन डी पॉवर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. प्रश्न क्रमांक 37, गगनयानमध्ये व्योममित्र काय आहे? ऑप्शन ए रॉकेट, ऑप्शन बी रोबोट, ऑप्शन सी उपग्रह, ऑप्शन डी इंजिनियर. तर इंजिन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी रोबोट. प्रश्न क्रमांक 38, IPCची जागा कोणत्या कायद्याने घेतली आहे? ऑप्शन ए BNSS, ऑप्शन बी BNS, ऑप्शन सी BSA, ऑप्शन डी IT ॲक्ट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी BNS. प्रश्न क्रमांक 39, भारतीय सख्या अधिनियम 2026 मध्ये कोणत्या प्रकारच्या पुराव्याला अधिक महत्त्व दिले आहे? ऑप्शन ए मौखिक पुरावा, ऑप्शन बी डिजिटल व इलेक्ट्रॉनिक पुरावा, ऑप्शन सी फक्त साक्षीदार, ऑप्शन डी फक्त पोलीस रिपोर्ट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी डिजिटल व इलेक्ट्रॉनिक पुरावा. प्रश्न क्रमांक 40, भारताचा पहिला ऑलिम्पिक वैयक्तिक सुवर्णपदक विजेता खेळाडू कोण आहे? ऑप्शन ए राजवर्धन, ऑप्शन बी सुशील कुमार, ऑप्शन सी अभिनव बिंद्रा, ऑप्शन डी नीरज चोप्रा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी अभिनव बिंद्रा. प्रश्न क्रमांक 41, पालघर जिल्हा कोणत्या वर्षी ठाणे जिल्ह्यातून वेगळा झाला? ऑप्शन ए 2012, ऑप्शन बी 2016, ऑप्शन सी 2014, ऑप्शन डी 2018. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 2014. प्रश्न क्रमांक 42, गणेशपुरी येथील गरम पाण्याचे झरे कोणत्या तालुक्यामध्ये आहेत? ऑप्शन ए वसई, ऑप्शन बी भिवंडी, ऑप्शन सी डहाणू, ऑप्शन डी पालघर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भिवंडी. प्रश्न क्रमांक 43, उच्चारस्थानानुसार ओष्ठ्य वर्णाचा वर्ग पुढीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पी वर्गातील वर्ण.
प्रश्न क्रमांक 44 आकारविल्लेनुसार पुढील शब्दाची मांडणी करा. अनल, ब आंबा, क अतिशय, ड अमृतध्वनी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ब ड क. प्रश्न क्रमांक 45 रावण त्या शब्दाचा संधी विग्रह करा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी रौ अधिक अण. प्रश्न क्रमांक 46 तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण डॅश असे म्हणतो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वर्ण. प्रश्न क्रमांक 47 खालील पर्यायापैकी योग्य स्त्रीलिंगी रूप असलेली जोडी निवडा. ऑप्शन ए गोप गोपी, ऑप्शन बी वानर वानरीन, ऑप्शन सी हरिण हरणी, ऑप्शन डी हंस हंसनी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी हंस हंसनी. प्रश्न क्रमांक 48 तू या सर्वनामाची तू त्वा ही रूपे कोणत्या विभक्तीतील आहेत. ऑप्शन ए द्वितीया, ऑप्शन बी तृतीया, ऑप्शन सी चतुर्थी, ऑप्शन डी पंचमी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी तृतीया. प्रश्न क्रमांक 49 ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला डॅश म्हणतात. ऑप्शन ए विशेष्य, ऑप्शन बी अधिविशेषण, ऑप्शन सी विधिविशेषण, ऑप्शन डी नामसाधित विशेषण. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए विशेष्य. प्रश्न क्रमांक 50 एकच क्रियापद दोन वेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही तऱ्हांनी वापरता येते अशा क्रियापदांना डॅश क्रियापद असे म्हणतात. ऑप्शन ए द्विकर्मक, ऑप्शन बी उभयविध, ऑप्शन सी अकर्मक, ऑप्शन डी सकर्मक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी उभयविध. प्रश्न क्रमांक 51 धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने तयार झालेल्या क्रियापदाला डॅश क्रियापद असे म्हणतात. ऑप्शन ए संयुक्त, ऑप्शन बी सिद्ध, ऑप्शन सी शक्य, ऑप्शन डी प्रयोजक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए संयुक्त. प्रश्न क्रमांक 52 उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते या वाक्यातील अधोरेखित क्रियापद कोणते आहे. ऑप्शन ए अनियमित, ऑप्शन बी करणरूप, ऑप्शन सी शक्य, ऑप्शन डी भावकर्तृक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी भावकर्तृक. प्रश्न क्रमांक 53 मी चहा करीत जाईन या वाक्यातील काळ ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए रीती भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 54 इथे तिथे आज पुढे मागे ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत. ऑप्शन ए स्थानिक, ऑप्शन बी साधित, ऑप्शन सी सिद्ध, ऑप्शन डी निषेधार्थक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए स्थानिक. प्रश्न क्रमांक 55 समक्ष, परोक्ष, समीप, पर्यंत, विना, डॅश ही कोणती शब्दयोगी अव्यय आहेत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी संस्कृत शब्द साधित. प्रश्न क्रमांक 56 यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार अधोरेखित केलेल्या उभयान्वी अव्ययाचा प्रकार कोणता. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए विकल्पबोधक उभयान्वी अव्यय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मीरा भाईंदर पोलीस भरती 2026चे जो पेपर होता 11 एप्रिल 2026 रोजी झालेला त्याचे विश्लेषण बघितलेले आहेत. पुढच्या भागमध्ये पण आपण मराठी आणि जीकेचे जे काही मिक्स प्रश्न आलेले आहेत त्याचे उत्तर बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.